माय फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विख्यात व्यवस्थापन गुरु व आध्यात्मिक व्याख्याते अभेलो रॉय कोलकाता यांचं प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात पार पडलं. कार्यक्रमास नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जगभरात 500हून अधिक व्याख्याने देणारे तसेच 1800 पेक्षा अधिक स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे अभेलो रॉय यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून उपस्थितांना नवी दिशा दिली. भारत आणि नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयांशी सल्लागार म्हणून काम केलेल्या रॉय यांनी आध्यात्मिकता, नेतृत्व आणि व्यवसाय व्यवस्थापन यांचा संगम उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. माय फाउंडेशनचे सदस्य प्रदीप रादंड यांनी रॉय यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानात रॉय यांनी आध्यात्मिक विकास आणि आर्थिक प्रगती यामध्ये समतोल राखण्याचं महत्त्व स्पष्ट केलं. बदलत्या व्यावसायिक प्रवाहांशी जुळवून घेताना समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यशस्वी आयुष्यासाठी सकारात्मक विचार, सातत्य आणि सामाजिक भान या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरं दिली. कार्यक्रमास माय फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्यामसुंदरजी मर्दा, सचिव डॉक्टर लक्ष्मीकांत तौष्णीवाल, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष संजय गायतेडक, सचिव पिरगोंडा पाटील, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेजचे सचिव संदीप लाहोटी यांच्यासह तीनही संस्थांचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सत्यनारायण तोतला यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्यामसुंदरजी मर्दा यांनी मांडले.